मुलाचा हट्ट कधी कधी आई वडिलांना त्रास देतो, पण त्या हट्टामागचं मन समजून घेणं हेच खरं पालकत्व असतं. कारण पालकांचा नकार काही क्षणांचा असतो, पण मुलाच्या मनात उमटलेली जखम किती खोल आहे हे कधी कधी लक्षातच येत नाही. मी असं का म्हणते, तर त्यासाठी ही जी घटना घडली आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातल्या खवड्या डोंगरावर घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनं खरं तर पालकत्व आणि मुलांशी संवादाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला. प्राथमिक माहितीनुसार एका तरुणाचा आयफोन 15 प्रो मॅक्स घेण्याचा हट्ट होता. मात्र आईवडिलांनी त्याला नकार दिला. मग तो नाराज झाला आणि तो थेट खवड्या डोंगरावर पोहोचला. या कथित कारणाची अधिकृत पुष्टी ही पोलिसांच्या तपासातून होणं बाकी आहे आणि पोलिसांनीही तशी पुढे माहिती दिलेली आहे. मुलगा आत्मघातकी पाऊल उचलण्याच्या स्थितीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आई वडील सुद्धा घटनास्थळी म्हणजे त्या खवड्या डोंगरावर पोहोचले. त्याचबरोबर तिथे पोलीस आलं, अग्निशमन दल आलं, मग स्थानिक नागरिकही जमा झाले. मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अग्निशमन दलाकडून खाली जाळी लावण्यात आली होती. मात्र घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या माहितीनुसार हा तरुण वारंवार जागा बदलत होता, त्यामुळे त्याला सुरक्षितपणे वाचवण्यात यश आलं नाही. पण पुढच्या काही क्षणात जे घडलं त्यानं सगळ्यांनाच हादरवून टाकलं. मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रयत्नात वडिलांचा तोल गेला आणि मुलासह ते खाली कोसळले. ही घटना डोळ्यांसमोर घडत असतानाच आईनं सुद्धा डोंगरावरून उडी घेतल्याची माहिती आहे. आणि काही क्षणात एकाच कुटुंबातील आई वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना केवळ एका मोबाईलच्या हट्टाची गोष्ट म्हणून पाहता येणार नाहीये. कारण आजच्या काळात मुलांच्या गरजा, मुलांच्या अपेक्षा आणि मुलांचे हट्ट यांचं स्वरूप बदलते. सोशल मीडिया, मित्रांकडचे महागडे फोन, त्यात होणारी सततची तुलना, मग आपल्याकडे काय आहे याबाबत निर्माण होणारी भावना आणि या सगळ्याचा मुलांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. अशा वेळी प्रत्येक हट्ट पूर्ण करणं हे पालकत्व नाहीये, पण प्रत्येक हट्टामागे मुलाच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे समजून घेणं नक्कीच महत्त्वाचं आहे. पालकांनी मुलांना कधी नकार द्यायचा, कधी समजावून सांगायचं आणि कधी त्यांच्या मनातलं शांतपणे ऐकून घ्यायचं हे शिकणंही तितकंच गरजेचं आहे. कारण एखादी महागडी वस्तू न मिळाल्याची नाराजी काही काळाने संपते, पण मुलाच्या मनात जर आपण एकटे आहोत, आपल्याला कोणी समजूनच घेत नाही अशी भावना निर्माण झाली असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. मुलगा अचानक चिडचिड करायला लागला, स्वतःला सगळ्यांपासून दूर करायला लागला, सतत नाराज राहू लागला किंवा आयुष्याबद्दल नकारात्मक बोलू लागला, तर हे वयच असं आहे म्हणून दुर्लक्ष न करता त्याच्याशी संवाद साधणं, बोलणं गरजेचं आहे. कधी कधी मुलाला महागडा फोन नको असतो, त्याला फक्त आपलं म्हणणं शांतपणे ऐकून घेणारा आई किंवा बाबा हवा असतो. आणि या घटनेतला सगळ्यात वेदनादायक भाग म्हणजे मुलगा संकटात असल्याचं कळताच आई वडील त्याच्यापर्यंत पोहोचले. त्या क्षणी त्यांच्या मनात ना मोबाईलचा विषय होता, ना हट्टाचा, ना रागाचा. त्यांच्यासमोर फक्त त्यांचा मुलगा होता. त्याला वाचवण्यासाठी वडील पुढे गेले आणि मग आईही त्यांच्या पाठोपाठ धावली. आई वडिलांसाठी मुलाचा हट्ट मोठा असू शकतो, त्याचा राग मोठा असू शकतो, पण मुलापेक्षा मोठं त्यांच्या आयुष्यात काहीच नसतं. आज त्या कुटुंबात ना तो मुलगा आहे, ना त्याला वाचवण्यासाठी धावून गेलेले आई वडील आहेत. मागे उरलेत ते फक्त प्रश्न. आपण आपल्या मुलांशी पुरेसं बोलतोय का? त्यांच्या मनात काय चाललंय हे खरंच समजून घेतोय का? आणि महागड्या वस्तू देण्यापेक्षा त्यांना आपला वेळ, आपलं लक्ष आणि आपला संवाद देतोय का? कारण फोन बदलता येतो, हट्ट विसरता येतो, पण एकदा निसटलेलं मूल आयुष्यात परत आणता येत नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.